हॅलो फ्रेंड्स, मागच्या भागात आपण बंधन भाग 10 बघितलेला. आज आपण भाग 11 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की संतोषचे पितळ उघडं पडल्यामुळे त्याची मान शरमेने खाली झुकली होती. त्याने प्राचीकडे बघितलं आणि खालच्या आवाजात प्राचीकडे बघत म्हणाला, माफ कर प्राची, ॲक्च्युली आजीच्या धमकीमुळे मी खूप घाबरलो होतो. फोनवर आजी मला म्हणाली की तुला कायमचं आपल्याकडे घेऊन जाणार होत्या. तू माझ्यासोबत आता असणार नाही आणि तुला कधीही बघू शकणार नाही असा विचार माझ्या मनात आला आणि मला इन्सिक्युअर फिलिंग येत होती. तुला गमावण्याच्या विचाराने मी थोडा घाबरून गेलो होतो आणि तुला सीमाचा बर्थडेचं निमित्त सांगून तू आणि मी इथून काही दिवसांसाठी दूर जाणार होतो, जेणेकरून तुला आजी आपल्यासोबत घेऊन जाऊ शकणार नव्हती, म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. ते ऐकून मागे उभ्या असलेल्या आजी आणि प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य पसरले होते. पण आजीचा रागाने चेहरा गंभीर झाला होता. ती संतोषकडे बघत होती. तिचा रागीट चेहरा बघून संतोष खजील झाला. प्राचीने झटक्याने कमरेवरचा पदर झटकला आणि तावातावाने तिच्या रूममध्ये निघून गेली. ती जाताच संतोषकडे बघून घरातील सगळ्यांना हसायला येत होतं. सगळ्यांना स्वतःवर हसताना बघून संतोष रागाने लालबुंद झाला. त्याला सगळ्यांच्या हसण्यावर हसावं की रडावं कळत नव्हतं. तो हताश नजरेने प्राची गेली त्या दिशेने बघत होता. त्यावर प्रिया संतोषच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, असं तोंड पाडून बसल्याने काहीही होणार नाही संतोष. तू प्राचीसोबत खूप चुकीचं केलंस. जर तू प्राचीशी खोटं बोलला नसता तर किती छान झालं असतं ना. तुम्ही दोघे साईबाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असते. संतोषने प्रियाकडे रागाने बघून तोंड फिरवले. त्यावर आजी खट्याळ आवाजात प्रियाला, प्रिया, तुला कोणीतरी फेक बर्थडेला इन्व्हाइट केले नाही का? मला तर नाही केली बाई, आजी नाटक्या स्वरात म्हणाली. तसं बरं झालं म्हणा आपल्याला नाही बोलवलं, नाहीतर विनाकारण आपल्यामुळे कुणाच्या तरी रोमॅन्समध्ये अडथळा आला असता. हो ना संतोष? त्यावर संतोष, आजी खूप झालं हा. मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच केलं ना. तुम्ही मला धमकी दिली असती आणि ना मी प्राचीशी खोटं बोललो असतो. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन माझी वाट लावून टाकली. मी काही नाही केलं, पण प्राची माझ्यावर चिडली तर मी काय करू? कसं तिला समजावू? मला स्वतःचीच लाज वाटते. मला प्राचीसमोर जायला पण कसं तरी वाटतं. त्यावर प्रिया, तू खूपच चुकीचा वागला. आता तुलाच सगळं निस्तरावं लागेल आणि तुला पण कळू दे ना, स्वतः दुसऱ्यावर रागावणे सोपे असते, पण तोच राग दुसऱ्याच्या मनातून काढणं किती अवघड आहे. जा संतोष, आज आजीला तू दाखवून दे तू काय आहेस. जा आणि प्राचीला मनवून खाली घेऊन ये. तू काहीही करू शकतोस असा आम्हाला विश्वास आहे. खरोखरच आज तुझ्या प्रेमाचा कस लागणार आहे. त्यावर संतोषने होकारार्थी मान हलवली आणि मनाची तयारी करून तो बेडरूममध्ये शिरला. प्राची कबर्ड समोर उभं राहून स्वतःशीच बडबडत तिची बॅग पॅक करत होती. बॅग पॅक करणाऱ्या प्राचीला बघून संतोष धास्तावला. तो वेगाने तिच्या जवळ पोहोचला आणि तिच्या मागे उभं राहून म्हणाला, तू हे काय करतेस प्राची? पण प्राचीने त्याच्या प्रश्नाला इग्नोर करून शांतपणे आपली बॅग पॅकिंग करू लागली. सॉरी ना प्राची, खरंच सॉरी. मी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो ना. प्लीज रागवू नकोस. प्लीज प्राची, तू माझ्यावर रागवायचंय ना तर रागव, चिडचिड कर, पण माझ्याशी असा अबोला धरू नकोस ना प्लीज. त्यावर प्राची, मग मी काय करायला हवं? जेव्हा तुमच्या मनाला वाटेल तेव्हाच माझ्याशी बोलायचं. तुमच्या मनाला वाटेल तेव्हाच माझ्याशी प्रेम आहे म्हणून सांगायचं. पण तसं काही नसते मुळी. खरं पाहिलं तर माझ्यावर प्रेम असल्याचा तुम्ही फक्त दुसऱ्यांसमोर दिखावा करता. तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही. आता इथे अजिबात थांबणार नाही मी. तुमचं माझ्यावर प्रेम बिम काही नाही. फक्त या आजीसमोर सांगायच्या गोष्टी आहेत. तुम्हाला माझ्याशी आणि माझ्या भावनेशी काहीही घेणं देणं नाही. त्यावर संतोष, नाही प्राची, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. पण प्राची काही ऐकायला तयार नव्हती. त्यावर संतोष तिला वळवून आपल्या समोर घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, सॉरी म्हणतो ना प्राची मी, तुला माझ्यावर विश्वास नाही का?
ते ऐकून प्राचीने तोंड फिरवले आणि पुन्हा तिची पॅकिंग करू लागली. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या मांडीवर ओढून घेतले आणि मधाळ आवाजात तिच्या कानात पुटपुटला, प्राची, आय लव्ह यू सो मच. त्या वाक्याने तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. त्याने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतले आणि बेडवर नेऊन सोडले. प्राचीने डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी तोंड विरुद्ध दिशेने वळवले. त्यावर संतोष, प्राची, तू आता काय माझ्याकडे बघणार पण नाही का? प्राचीच्या तोंडून एकही शब्द बाहेर फुटत नव्हते. ती आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. संतोषने तिच्या हनुवटीला बोटाने उचलून स्वतःकडे वळवले आणि तिच्या डोळ्यात बघितले. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघून त्याच्या काळजात चर झालं, कारण प्राची रडत होती. ते बघून संतोष पण हळवा झाला आणि बोलायला लागला, प्राची, तू रडतेस? तू अजिबात रडायचं नाही हां, खबरदार. माझ्या प्राचीच्या डोळ्यातून अश्रू काढलेस तर. त्याने तिचे डोळे पुसून त्या डोळ्यांवर ओठ टेकवले. तशी प्राची स्तब्ध झाली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यानंतर तिच्या नाकावर ओठ टेकवले. प्राचीच्या हृदयात धडधड वाढली होती. त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकवले. दोघांनी एकमेकांचे दीर्घ चुंबन घेतले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले. त्याने तिच्या चिनवर ओठ टेकवले, नंतर तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तसे तिच्या तोंडून हळूहळू आवाज येऊ लागले. तो बेभान होऊन तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. तीही त्याच्या मिठीत विरघळू लागली होती. अचानक दोघांनाही घरात सगळेजण असल्याची जाणीव झाली. तसे दोघेही एकमेकाच्या मिठीतून दूर झाले. त्याने तिच्याकडे बघून म्हणाला, जा फ्रेश होऊन ये प्राची. प्राचीने आपली साडी व्यवस्थित केली आणि बाथरूममध्ये शिरली. संतोषने पण स्वतःला ठीकठाक केले आणि सावकाश खाली आला. हॉलमध्ये प्रिया आणि आजी सोप्यावर बसून त्यांचीच वाट पाहत होते. संतोषच्या चुरगळलेल्या कपड्याकडे बघून आणि त्याच्या गळ्यावर हनुवटीवर सिंदूर लागल्याचे दिसताच सगळ्यांना समजायचं होतं ते सगळेजण समजून गेले आणि हळूच एकमेकांच्या कानात हळूहळू खुसूरफुसूर करून आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले. पण संतोषला काही समजले नव्हते. तो ते गेले त्या दिशेने बघत म्हणाला, आता यांना काय झालं? मगाशी तर माझ्यावर हसू लागले होते आणि आता माझ्याशी एका शब्दाने पण बोलायला तयार नाही. म्हणत त्याने मोबाईल काढला आणि बोलत बोलत बाहेर निघून गेला. प्राची पण फ्रेश होऊन खाली आली. तिच्या लाजलेल्या चेहऱ्यावरचा ग्लो तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत होता. ती सावकाश चालत आली आणि किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी कॉफी बनवली आणि आजीच्या रूममध्ये निघून गेली. आजीच्या रूममध्ये आजी आणि प्रियाच्या गोष्टी रंगल्या होत्या. त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता, पण खुसूरफुसूर ऐकायला येत होती. आजीला बघून दोघेही गडबडून उभे झाले. प्राचीने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले आणि विचारले, काय झालं? तुम्ही माझ्याकडे भूत बघितल्यासारखं का बघताय? काय झालंय? मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले होते. त्यावर प्रिया सावरासावर करत म्हणाली, नाही तर काहीच नाही. तुझा चेहरा एवढा तेजस्वी ओजस्वी दिसतोय की मला तुम्ही ओळखायलाच आल्या नाही. ते ऐकून प्राची खुदकन हसली आणि सगळ्यांच्या हातात कॉफी मग घेऊन तीही त्यांच्या सोबत बसली. आजी आणि प्रिया एकमेकांकडे पाहून इशारा करून काहीतरी सूचना केल्या आणि सगळे आपापली कॉफी पिऊ लागले. आजीचा चेहरा मात्र आनंदाने खुलला होता. लंच वेळी सगळेजण लंच करण्यासाठी डायनिंग टेबलवर आपापसात बोलत होते. किचनमधून खमंग असा वास येत होता. प्राचीने सगळ्यांसाठी पावभाजी बनवली होती. तेवढ्यात तिथे लंच करण्यासाठी संतोष आला आणि आजीच्या बाजूच्या चेअरवर बसला. आजीसहित सगळेजण गालातल्या गालात हसत होते. त्याला पण सगळ्यांचं हसणं खटकत होतं, पण तो आधीच त्यांच्यावर रागावला होता. त्यामुळे त्यानेही त्यांच्या हसण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केले. प्राची 2 हातात पावभाजीच्या डिशेस घेऊन बाहेर आली. तिने सगळ्यांसमोर एक एक डिश आणून ठेवली. अचानक तिचे लक्ष संतोषच्या गालाजवळ गेले. तशी ती लाजून गोरीमोरी झाली. तिने इशारा करून संतोषला सांगितले होते, पण त्याला काही तिचा इशारा समजत नव्हता.
तिला त्या सगळ्यांसमोर यायला पण लाज वाटू लागली होती, पण हा निर्लज्जपणे पावभाजीवर ताव मारत होता. सगळेजण जेवून आपापल्या रूममध्ये निघून गेले. सगळेजण जाताच प्राची संतोषला म्हणाली, संतोष, तुम्ही बाहेर असेच का आलेत? एकदा स्वतःकडे बघायचं तरी होतं. प्राची त्याच्या गालावरची गळ्यावर लागलेली लिपस्टिक पुसत म्हणाली. त्यावर संतोषने विचारलं, का, काय झालं? त्याने मोबाईलमध्ये स्वतःला बघितले आणि त्याच्या तोंडून शिट यार निघाले. त्याने आपला चेहरा ओंजळीत लपवला. प्राची प्रेमाने त्याच्या रेशमी केसातून हात फिरवू लागली. तिच्या मायेच्या स्पर्शाने त्याने वर मान केली. स्वतःबद्दल असणारी काळजी प्रेम बघून तो हळवा झाला आणि तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. तसं तिने लटक्या रागाने त्याच्याकडे बघितले. मी तर फक्त तुझ्या हाताची किस घेतली, ओठांची घेतली नाही म्हणून तुला एवढा राग आला का? संतोष तिची छेड काढण्याच्या उद्देशाने म्हणाला. तसा तिचा चेहरा लाजेने लाल झाला आणि ती लाजून रिकामे प्लेट्स घेऊन किचनमध्ये निघून गेली. तोही तिचा लाजलेला चेहरा बघून तिच्या मागोमाग गेला आणि तिच्या कमरेला वेढा घातला. त्यावर लगेच प्राची, काय करताय संतोष? कुणी बघितले तर काय म्हणतील? प्लीज संतोष, सोडा ना. पण संतोष काही ऐकायला तयार नव्हता. वरून तो म्हणाला, मी तुझा नवरा आहे. बघू दे सगळ्यांना. त्या सगळ्यांना कळलंच आहे आणि माझ्याकडे बघून हसून पण गेले. आता मलाही त्याचा पुरेपूर फायदा तर घेऊ दे. इकडे प्राची जास्तच लाजून चूर झाली होती. तिच्या पोटात खड्डा पडल्यासारखं जाणवलं. त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याच्या मऊ ओठाच्या स्पर्शाने प्राचीच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे अंग अंग मोहरले. तिने त्याला धक्का देऊन दूर केले आणि सुसाट बेडरूमच्या दिशेने पळाली. संतोष मंद हसला आणि केसात हात फिरवून स्वतःलाच एक टपली मारून घेतली आणि गालातल्या गालात हसला. तोही तिच्या मागे निघाला. हे सगळं दाराआड उभ्या असलेल्या आजीने बघितले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. प्रिया त्यांचे अश्रू पुसत म्हणाली, आजी, रडतेच कशाला? आता तर खरी सुरुवात झालीये. असं बोलत बोलत दोघेही सोप्यावर बसले. आजीने प्रियाच्या डोक्यावर ठोपटले आणि म्हणाल्या, हे अश्रू नाही, आनंदाश्रू आहेत. एकदा का संतोषच्या मुलांना माझ्या अंगाखांद्यावर खेळवलं म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. ते ऐकून प्रिया मात्र आजीवर रागवली. खबरदार असं काही बोलणार असशील तर. त्यावर आजी म्हणाली, तसं नव्हे ग. आधी घरात जे काही होत होते ते बघून तर मी नातवंडांची आशाच सोडली होती. पण प्राचीच्या येण्याने माझ्या आशा पल्लवी झाल्या होत्या आणि आता त्या लवकरच पूर्ण होतील. त्यावर लगेच प्रिया, तेही खरं आहे. प्राची आल्यापासून संतोष पूर्णपणे बदलला. आता लवकरच मी मावशी होईल आणि तू आजी. त्यावर आजी थोड्या नाटकी आवाजात म्हणाल्या, हो नक्कीच प्रिया, पण मला वाटतं माझं काय पिकलेलं पान कधी एकदा गळून पडेल सांगता येत नाही. मी जायच्या आधी तुझंही लग्न करायला हवे आणि आमच्या योगेशसाठी पण एक मुलगी बघायला हवी. योगेशचं बोलता बोलता आजी परत प्रियाकडे वळली. प्रिया, मी काय म्हणत होती, आमच्याकडे एक मुलगा आहे, विनय राणे. तुझ्यासाठी बोलू का? बोलता बोलता तिथे प्राची आली आणि आजीला मागून मिठी मारत म्हणाली, त्याची काही गरज नाही आजी. हिने या आधीच आपल्यासाठी मुलगा बघून ठेवलाय. त्यावर लगेच प्रिया, आजी हिचं काय ऐकताय तुम्ही? मी अजून पण सिंगल आहे. प्रिया आपले नाक उडवत म्हणाली. त्यावर लगेच प्राची, हो का, सिंगल आहे का? मग रोज रात्री चोरून चोरून कुणाच्या फोटोकडे बघत असते, माझ्या की आजीच्या? प्राचीचं बोलणं ऐकून ती थोडी घाबरली आणि सावरासावर करत म्हणाली, काही काय बोलतेस प्राची? मी कधी कुणाचा फोटो वगैरे बघत असते? आजी, तू हिच्याकडे अजिबात लक्ष नको देऊस. स्वतःची चूक लपवण्यासाठी ही माझ्यावर खोटे आरोप करते. त्यावर प्राची चांगलीच भडकली आणि तिच्या समोर येत म्हणाली, असं होय, थांब, मी प्रूफ दाखवते. म्हणत ती धावत तिच्या बेडरूममध्ये गेली. तशी प्रिया मुसमुसायला लागली. बघा आजी, हा आहे प्रमोद राणे. त्या तिघांचं बोलणं वरून संतोष ऐकत होता. प्रिया रडत होती. ते बघून प्राची तिच्या जवळ आली आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. इकडे संतोष पण सावकाश चालत त्या सगळ्यांसमोर आला आणि प्रियाकडे रागाने बघू लागला.
मला फ्रेंड्स आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.